नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या गेस्ट लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि माझा परिचय. मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, गेली 10 वर्षापासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करत आहे आणि आजचं हे जे गेस्ट लेक्चर आहे हे आमचे मित्र श्री प्राध्यापक गणपत उघडे सर यांच्या या चॅनलवरती मला त्यांनी आज आवर्जून बोलवलं होतं. त्यांची बऱ्याच दिवसापासून विनंती होती की सर आमच्याकडे एखादा जे काय लेक्चर असणार आहे तुमचं ते निश्चितच घ्या, कारण या चॅनलवरती एक व्हेरिएशन येणं खूप गरजेचं आहे, व्हरायटी असणं महत्त्वाचं आहे. हा मुद्दा त्यांनी माझ्यासमोर बऱ्याच वेळेस मांडला होता आणि आज मला वेळ मिळाला. माझ्या एकंदरीत जे काय डेली रुटीन मधला हा जो वेळ आहे, हा वेळ आपल्या या चॅनलवरती आज गेस्ट लेक्चरच्या रूपाने मी आज इथे तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या या लेक्चरला आवर्जून एकदम म्हणजे व्यवस्थित बघा. तुम्हाला लक्षात येईल की स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जे काही शिकवत आहोत त्याचं कंटेंट किती महत्वाचं आहे आणि त्यामध्ये एक्झॅक्ट कुठला पार्ट हा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तर ते सगळं आपण बघूयात. ओके, तर आयोगाचा जो काय पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण 101% फॉलो करूयात त्या पद्धतीने. आणि हे एक ॲज अ गेस्ट लेक्चर, एक त्यामध्ये रिव्हिजनचा पार्ट म्हणून आपण हा सगळा जो काय एकंदरीत हा एक या लेक्चरचा जो काय रचनेचा पार्ट आहे हा इथे आपल्याला बघायला मिळेल. आणि आता आपण सुरुवात करूयात. लक्ष द्या. आता आता बारकाईने मी इथे सुरुवात करतो. काही अडचण असेल तर मला निश्चितच तुम्ही कमेंट मध्ये सांगा की सर हा पार्ट तुम्ही या पद्धतीने म्हणजे कव्हर करायला पाहिजे होता, हा मुद्दा तुम्ही सांगायला पाहिजे होता, ते मला तुम्ही नंतर सांगा. आपण त्याच्याविषयी बोलूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये जेव्हा मी येईल तेव्हा. आता बघा मित्रांनो, आजचा जो काय पार्ट आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित समजावून देतो. आता काय झालं माहितीये का, जर आपण जगाचा विचार केला तर एकंदरीत जागतिक पातळीवरती जो काय मानव समाज आहे, बरोबर आहे की नाही, मानव हा जो समाज आहे, ओके, किंवा हा जो सजीव आहे, या सजीवाला या ठिकाणी कशाची आवश्यकता पडते, सुरक्षेची आवश्यकता पडते. आणि बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, समाजामध्ये जीवन जगत असताना जो एकदम डॉमिनन्स असा पर्सन आहे, डॉमिनन्स म्हणजे काय, शक्तिशाली जो काय गट आहे, हा गट बऱ्याच वेळेस जे व्यक्ती दुबळे आहेत किंवा मग शक्तीच्या दृष्टीने अतिशय दुर्बल आहेत, असक्षम आहेत, अशा लोकांवरती अन्याय होऊ शकतो. आणि म्हणून जागतिक पातळीवरती एक निर्णय घेण्यात आला आणि तो जो निर्णय आहे तो काय आहे तो मी एकदम व्यवस्थित सांगतो. आणि आपल्या परीक्षेमध्ये तोच प्रश्न बऱ्याचदा विचारून झालेला देखील आहे. ओके, आता लक्षात ठेवा की मानव हे जे आहेत यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. आणि तो कुठला निर्णय आहे तो मी सांगतो. संयुक्त राष्ट्र संघटना, ओके, ज्याला आपण UN असं म्हणतो. ओके, UN असं आपण म्हणतो. आता व्यवस्थित जाणून घेऊयात UN म्हणजे काय, ज्याला आपण युनायटेड, बघा, युनायटेड नेशन्स असं आपण म्हणतो, राईट. युनायटेड नेशन्स असा आपण शब्द प्रयोग करतो. आणि ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, तर ज्याला मराठीमध्ये बघा संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो. संयुक्त राष्ट्र संघटना किंवा मग संयुक्त राष्ट्र संघ असं आपण त्याला म्हणतो. क्लिअर आहे का आता सर्वांना? लक्षात घ्या. आता मला नेमकं एक्झॅक्ट काय बोलायचं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. हे फक्त इंट्रोडक्शन आहे, म्हणजे कसं मित्रांनो, तुम्हाला हळूहळू हा जो पार्ट आहे हा लक्षात आला पाहिजे बरं का. आता या बोर्डला मी नवीन आहे बरं का, तेवढं थोडंसं सहन करावं लागेल. चला, आता लक्षात घ्या, इथे या संदर्भात मला काय बोलायचंय ते मी सांगतो. बघा, संयुक्त राष्ट्र संघ ही जी संघटना आहे, जगामध्ये दुसरं महायुद्ध झालं. पहिलं महायुद्ध हे सर्वांना माहिती आहे आणि दुसरं पण माहिती आहे. मी जरा महत्वाच्या विषयात येतो. दुसरं महायुद्ध झालं आणि जागतिक लेवलला एक भीतीचं वातावरण प्रस्थापित झालं. मग भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि जगामध्ये अशा प्रकारचे विनाशकारी जे काय महायुद्ध आहेत
हे महायुद्ध होऊ नये म्हणून जगामध्ये एका संघटनेची आवश्यकता भासू लागली आणि जगात ती संघटना अस्तित्वात देखील आली आणि ज्या संघटनेचं नाव काय होतं माहितीये का? त्या संघटनेला आपण संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतोय, जी जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेषतः काम करते अशी ती संघटना. बरोबर? मग आता काय करूयात आपण, या संघटनेचा मी थोडासा परिचय करून देतो मी तुम्हाला. आता बारकाईने लक्ष द्या, एकदम बारकाईने. ओके, थोडासा दीर्घ श्वास घ्या हळूच. हा, आणि एकदम बोर्ड कडे लक्ष द्या. म्हणजे बोर्ड कडे एकदम व्यवस्थित लक्ष असेल तर मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला जरा कळेल. आता बघा, या संघटनेची जी काही स्थापना आहे ही स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. ओके, मग दुसऱ्या महायुद्धानंतर झाली तर एक्झॅक्ट कधी ती स्थापना झाली, तर ही जी स्थापना आहे ही स्थापना प्रामुख्याने 24 ऑक्टोबर 1945 ला झाली. ओके, 24 ऑक्टोबर 1945. क्लिअर आता सर्वांना? ओके, 1945. आता दुसरा मुद्दा मी या ठिकाणी लिहितो. बघा आता, ही जी संघटना आहे या संघटनेचं हेडक्वार्टर जे आहे, हेडक्वार्टर या शब्दाला आपण मुख्यालय म्हणतो. यांचं मुळात कार्य हे कोणत्या ठिकाणावरून चालतं, तर ते न्यूयॉर्क नावाचं शहर आहे. आणि हे जे न्यूयॉर्क नावाचं हे जे शहर आहे, हे शहर तुम्हाला कुठे बघायला मिळतं, तर हे जे शहर आहे हे शहर तुम्हाला US या देशामध्ये बघायला मिळेल. म्हणजे ज्याला तुम्ही USA असं देखील म्हणता, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं देखील म्हणता. आता लक्षात ठेवा, आपण थोडंसं पुढे जाऊयात. आपली गाडी थोडी पुढे गेल्यानंतर काय लक्षात येणार आहे की ही जी संघटना आहे या संघटनेने काय केलं माहितीये का, किंवा या संघटनेचे एकूण सदस्य देखील आपल्याला बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेला विचारलं जातं, सदस्य संख्या. आणि सदस्य संख्येच्या संदर्भामध्ये जर पाहिलं आपण तर ही सदस्य संख्या मित्रांनो किती आहे, 193 सदस्य. किती आहे? 193, 193 आहेत. आता थोडस आपण पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा क्लिअर करून घ्या. आता एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला सदस्य संख्या लक्षात येईल, सदस्य संख्या कशा पद्धतीची आहे काय या गोष्टी कळतील. तर मी थोडस पुढे जाईल, नंतरचा मुद्दा हा क्लिअर करावा लागेल की ही जी संघटना आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटना, या संघटनेने पुढे असं ठरवलं किंवा एक मुद्दा विचारला जातो परीक्षेत. इथं काय विचारला जाणार माहितीये का, की अधिकृत भाषा या संघटनेच्या कोणत्या आहेत. अधिकृत भाषा, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये ऑफिशियल लँग्वेज असं म्हणतो, बरं का, लक्षात राहू द्या, ऑफिशियल लँग्वेज. आणि ऑफिशियल लँग्वेजचा जर विचार केला आपण इथे तर यामध्ये प्रामुख्याने बघा सेफा हा शब्द लक्षात ठेवूयात, सेफा. ओके, RC या पद्धतीने. ही ट्रिक आहे, ही ट्रिक लक्षात राहू द्या, तुम्हाला यावरती हा भाग कळून जाईल काय आहे तर. ओके, बघा आता क्लिअर करून घेऊयात आपण. बघा इथे जर विचार केला, एस म्हणजे काय, स्पॅनिश लँग्वेज आहे. ती कोणती लँग्वेज आहे? स्पॅनिश आहे. आणि ई म्हणजे इंग्लिश आहे, एफ म्हणजे फ्रेंच आहे, आणि आर म्हणजे अरबी आहे, आणि आर म्हणजे काय इकडे, ए म्हणजे अरबी आहे सॉरी, आणि आर म्हणजे काय, रशियन आहे, आणि सी म्हणजे चायना आहे. बरं का, चायनाची लँग्वेज यामध्ये आहे, लक्षात राहू द्या, चायनाची लँग्वेज यामध्ये ऍड आहे. क्लिअर आहे का सर्वांना? हा या ठिकाणी महत्वाचा पार्ट आहे, मुद्दा आहे. आपण थोडस पुढे जाऊयात, नंतरचा भाग आपण समजून घेऊयात काय आहे. बघा आता, आता या युनायटेड नेशनने काय केलं मित्रांनो माहितीये का, तर जागतिक लेवलला एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि कुठला मुद्दा होता माहितीये का, व्यवस्थित क्लिअर करा. ह्युमन डिक्लेरेशन त्यांनी काढलं बघा, ह्युमन डिक्लेरेशन, ठीक आहे, ह्युमन डिक्लेरेशन त्यांनी काढलं. म्हणजे मानवी हक्काचा, ह्युमन राईट्स डिक्लेरेशन असं आपण त्याला म्हणूयात, ह्युमन राईट्स डिक्लेरेशन. बरं का, लक्षात राहू द्या, ह्युमन राईट्स
डिक्लेरेशन हे जे आहे हे त्यांनी काढलं. आणि ह्युमन डिक्लेरेशन म्हणजे काय, तर ज्याला आपण मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणूयात. आणि हा जो जाहीरनामा आहे बघा, मानवी हक्कांचा जाहीरनामा कुणी प्रसिद्ध केला, संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीरनामा. ओके, क्लिअर आहे सर्वांना, असा आहे, लक्षात राहू द्या. आता हा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा त्यांनी कोणत्या तारखेला पब्लिश केला, हा मुद्दा इथे महत्वपूर्ण आहे, महत्वाचा आहे. कधी पब्लिश केला हे जर आपण पाहिलं मित्रांनो, तर या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येईल की हा जो जाहीरनामा आहे हा 10 डिसेंबरला त्यांनी पब्लिश केला होता. किती डिसेंबरला, 10 डिसेंबर 1948ला. ओके, हे क्लिअर करा. आणि जगामध्ये माणसांना माणूस म्हणून काहीतरी अधिकार पाहिजे आहेत, हा विचार या ठिकाणी पुढे आला. ओके, हे लक्षात राहू द्या. आणि आपण आता पुढे जाऊयात. मग मानवी हक्काचा अशा पद्धतीने जर जाहीरनामा निघत असेल, बरोबर आहे की नाही, हा मुद्दा पुढे येत असेल, तर एक्झॅक्ट नेमकं काय झालं पुढे बघा. तर विविध देशातल्या किंवा विविध राष्ट्राच्या लोकांनी मानवी हक्क हे महत्वाचे आहेत आणि हे आपल्या राज्यघटनेमध्ये पाहिजे आहेत, हा विचार पुढे आला. आणि आपली जी काय राज्यघटना आहे, ही राज्यघटना याच काळामध्ये लेखन करण्याचं काम सुरू होतं. मग व्यवस्थित समजून घ्या, काय झालं की आपली ही जी राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटना, तर या भारतीय राज्यघटनेमध्ये ह्युमन राईट्स दिले पाहिजे. कोणते राईट्स दिले पाहिजे, ह्युमन राईट्स या ठिकाणी दिले पाहिजे. ओके, आता मी डायरेक्ट एकदम म्हणजे आपल्या मुद्द्याला हात घालतो, मी नेमकं एक्झॅक्ट काय बोलणार आहे ते सांगतो, म्हणजे आपल्याला 1 तासामध्ये कव्हर करता आलं पाहिजे. ओके, आणि मग मी ह्याचा डिटेल जे काय सेशन आहे किंवा डिटेल जो काय भाग आहे तो आपण नंतर कव्हर करूयात. ओके, कळालं सर्वांना, असं. आता बघा, ह्युमन राईट्स आपण म्हणतोय, तर हे जे ह्युमन राईट्स आहेत, हे ह्युमन राईट्स इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड झाले पाहिजेत, हा विचार बाबासाहेबांच्या देखील मनामध्ये होता आणि इतर लोकांच्या पण होता. ओके, त्याच्यामध्ये सर बी एन राव देखील होते. आणि मग या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये जे हक्क असतील, त्या हक्कांना आपण मूलभूत हक्क म्हणणार आहोत, ज्याला इंग्लिश मध्ये बघा फंडामेंटल, काय म्हणतात, फंडामेंटल राईट्स असं आपण म्हणतो. ओके, क्लिअर आहे सर्वांना, फंडामेंटल राईट्स. आता लक्षात घ्या, हे जे फंडामेंटल राईट्स आहेत, ज्यांना आपण मराठीमध्ये शब्द वापरतो मूलभूत, बारकाईने ऐका, मूलभूत हक्क असा आपण शब्द वापरतो. आता बघा, हे एकदा क्लिअर करूयात आपण, मूलभूत हक्क. आता इथे ही कॉन्सेप्ट आहे बरं का, एक लक्षात राहू द्या, कारण जगामध्ये जर आपण पाहिलं तर हक्काचे विविध प्रकार तुम्हाला बघायला मिळतात. ओके, त्याच्यामध्ये पाहिलं काही हक्क हे ह्युमन राईट्स म्हणून ओळखले जातात, बरोबर आहे की नाही. काही हक्क हे जे असतात हे नॅचरल राईट्स म्हणून देखील ओळखले जातात, म्हणजे काय, नैसर्गिक हक्क. आणि काही हक्क जे असतात हे हक्क लीगल हक्क म्हणून देखील काय होतात, ओळखले जातात. लीगल राईट्स आपण त्याला असं म्हणूयात, या पद्धतीने देखील ओळखले जातात. असे असंख्य प्रकार आपल्याला हक्काचे बघायला मिळतात. मग आपल्याला इथे मला मुद्दा काय तुम्हाला समजून सांगायचा आहे माहिती आहे का, तर मला असं म्हणायचं आहे की मित्रांनो, या ठिकाणी हे मूलभूत हक्क यांना आपण मूलभूत हक्कच का बरं म्हणायचं, काय कारण आहे या पाठीमागचं, हा मुद्दा आपल्याला इथे कळाला पाहिजे. मूलभूत हक्कच याला आपण का म्हणावं, तर लक्षात घ्या. आता तुम्हाला अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो मूलभूत हक्क का म्हणायचं. कारण बघा, लक्षात ठेवा, आता इथून पुढे आपण परीक्षेला कॅच करणार आहोत, परीक्षा 101% इथूनच प्रश्न विचारणार आहे. परीक्षेचा पहिला प्रश्न आहे, आयोगामध्ये बऱ्याचदा विचारून देखील झालाय की मूलभूत हक्क हे जे आहेत हे आपण नेमकं कशाला म्हणतो, याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात. तर हे भारतीय संविधानाच्या भाग क्रमांक, बघा लक्षात ठेवा, भाग क्रमांक म्हणजे पार्ट क्रमांक 3 मध्ये आहेत. किती मध्ये आहेत ते, पार्ट क्रमांक 3 मध्ये आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणत आहोत, तर मूलभूत हक्क आपण त्याला म्हणत आहोत. आता पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा बघा,
का याला मूलभूत हक्क म्हणायचे? तर हे जे हक्क आहेत, ज्या वेळेस हे हक्क डावलले जातील, बघा लक्षात ठेवा, ज्या वेळेस मूलभूत हक्क काय केले जातील, डावलले जातील, हिरावून घेतले जातील, तेव्हा या हक्काच्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयात धाव घेता येईल. म्हणजे या हक्काचं संरक्षण करण्याची जी काय जबाबदारी ही न्यायालयाची आहे. आणि म्हणून इथे एक शब्द वापरावा लागेल, न्याय प्रविष्ट असतात. ते कसे असतात? न्याय प्रविष्ट असतात. हे क्लिअर आहे का सर्वांना? याला आपण पार्ट म्हणतो इंग्लिश मध्ये. आणि ज्युडिशियल म्हणजे काय बघा, तर न्याय प्रविष्टता किंवा न्याय प्रविष्ट असं आपण त्याला म्हणू शकतो. ज्युडिशियल असतात. हे कसे असतात? ज्युडिशियबल असतात. ओके, लक्षात राहू द्या. ज्युडिशियल ज्युडिशियल असे असतात ते. हे पण क्लिअर राहू द्या, न्याय प्रविष्ट आहेत. ओके, मग याचं संरक्षण कोण करणार? न्यायालय करणार. मग न्यायालय याचं संरक्षण करणार तर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाऊ शकता बरं का. कुठे जाऊ शकता? सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाऊ शकता. अन्यथा तुम्ही हाय कोर्टामध्ये देखील जाऊ शकता, जर तुमचे हक्क हे हिरावून घेतले तर. लक्षात आलं आता सर्वांना? क्लिअर आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा पाठ. बघा लक्षात ठेवा, याची यादी दिलेली आहे भाग क्रमांक 3 मध्ये. पण हा पण मुद्दा या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो आपल्याला, की ही जी यादी आहे ही यादी प्रामुख्याने कलमाचा आपण विचार केला, आर्टिकलचा विचार केला आपण, तर हे आर्टिकल नंबर काय आहे? तर हे 12 पासून चालू होतं. तर 12 ते डायरेक्ट कुठपर्यंत? 35 पर्यंत. 12 ते कुठपर्यंत? 35 पर्यंत. आणि ऍक्च्युअल जर आपण मूलभूत हक्कांची यादी जर चेक केली तर ही 14 ते तुम्हाला 32 इथपर्यंतच बघायला मिळेल. लक्षात राहू द्या, याला आपण काय म्हणतो? मूलभूत हक्क म्हणतो. आणि जे मूलभूत हक्क 6 आहेत. किती आहेत? 6 प्रकारची दिलेली आहेत. हे लक्षात राहू द्या, याला आपण मूलभूत हक्क म्हणतो. क्लिअर? एक मी या ठिकाणी क्वेश्चन पूर्ण करून घेतलाय. आपण थोडस पुढे जाऊयात. लक्षात ठेवा, मी थोडस एकदम हळूवार शिकवत आहे. आता असं म्हणू नका थोडीशी स्पीड कमी झाली, ती तुम्ही तुमच्या ह्याला वाढवा, मोबाईल मध्ये तुम्ही ते ऍडजस्टमेंट करा. कारण कसं असतं माहितीये का, काही काही विद्यार्थी असे असतात ज्यांना पहिल्या सांगण्यामध्ये लक्षात येणार नाही, म्हणून थोडस सावकाश आणि जरा पद्धतशीर जर व्यवस्थित सांगितलं तर ते लक्षात येतं. आता हा भाग क्लिअर आहे का सर्वांना? याचा वाटलं तर तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. चला ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. मी थोडं बाजूला सरकू का? हा चला, घेतला का? ओके, आता आपण थोडस पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा समजून घेऊयात. बघा आता इथे पण तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. ऐका आता, आता इथून आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करूयात मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये. लक्षात आलं? ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं आपण म्हणतो. काय म्हणतो? फंडामेंटल राईट्स असं आपण म्हणतो. मग हे जे फंडामेंटल राईट्स आहेत, हे राईट्स आपल्याला का दिले, हा एक महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला समजून घ्यावा लागेल. बरोबर आहे की नाही? हे हक्क देण्यापाठीमागचं काय कारण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित क्लिअर करा, समजून घ्या. याचं मी तुम्हाला महत्व समजावून देतो की हे का देण्यात आले. बघा आता, या महत्वावरती पण आयोगाचा प्रश्न असतो बरं का. याचा सिग्निफिकन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके, सिग्निफिकन्स. ओके, सिग्निफिकन्स म्हणजे काय? महत्व. महत्व काय आहे ते एकदा आपण क्लिअर करूयात. काय महत्व आहे रे बाबा? का बरं हे मूलभूत हक्क आपल्याला महत्वाचे आहेत? तर ऐका आता, एक एक पॉइंट मी व्यवस्थित कव्हर करून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, या लक्षात ठेवा, तर हे जे हक्क आहेत हे मानव म्हणून जगण्याची तुम्हाला काय देतात? इथे जाणीव करून देतात. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी व्यक्ती प्रतिष्ठा जी आहे, व्यक्ती प्रतिष्ठा जी आहे, या व्यक्ती प्रतिष्ठा. ओके, क्लिअर? व्यक्ती प्रतिष्ठेसाठी हे हक्क महत्वाचे असतात. यामुळे माणसाला स्वतःचा जो काही स्वाभिमान आहे तो एकदम म्हणजे व्यवस्थित ठेवता येतो, स्वाभिमानाने जगता येतं, स्वातंत्र्य जगता येतं. बरोबर आहे की नाही? समान संधी लोकांना मिळाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात कुठल्याही प्रकारचा समाजामध्ये
भेदभाव असता कामा नये आणि दुर्बल घटकांना पण संरक्षण मिळावं, म्हणजे अल्पसंख्याकांना बघा, अल्पसंख्याक जो काही समुदाय आहे, अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यासाठी हे हक्क असतात. संरक्षण देण्यासाठी हे काय असतात, हक्क असतात. क्लिअर आहे का आता सर्वांना, लक्षात येईल का? असं आहे, समजून घ्या. आता लगेच तिसरा मुद्दा, अल्पसंख्याकांना संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हक्क महत्वाचे असतात. आणि या हक्कांमुळे काय होतं, तर महिला ज्या आहेत किंवा मग महिला बालक यांना विशेष काही अधिकार या ठिकाणी काय होतात, प्रदान होतात. आणि या हक्कांमुळे व्यक्तीला व्यक्तिमत्वाचा बघा रे, व्यक्तिमत्वाचा विकास करता येतो. हे महत्वाचं आहे. व्यक्तिमत्वाचा काय करता येतो, विकास करता येतो. आलं लक्षात? आणि मूलभूत हक्क कशासाठी गरजेचे असतात, अन्याय दूर करण्यासाठी महत्वाचे आहेत. अन्याय दूर करण्यासाठी, बरोबर आहे, दूर करणे असा मुद्दा आहे याच्यात, हे लक्षात राहू द्या. बरोबर आहे की नाही? या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, असे बरेच मुद्दे आहेत. आपण काय करूयात, पटकन पुढचा एक मुद्दा घेऊयात, कारण साधारणतः आपल्याला एक 50 मिनिटामध्ये हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, असं. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा घेऊयात. लक्षात घ्या आता थोडंसं. बघा मित्रांनो, आपण जर याची यादी चेक करायला लागलो, कशाची, मूलभूत हक्काची, तर ही यादी कशी आहे त्या यादीबद्दल मी थोडंसं तुम्हाला बोलतो. ओके, चला यादीबद्दल आपण थोडं कव्हर करून घेऊया. मूलभूत हक्काची काय यादी. आता लक्षात घ्या, आपण काय म्हटलं आहे माहितीये का, बघा आपण या ठिकाणी काय म्हटलं आहे, मूलभूत हक्काच्या यादीच्या संदर्भात विचार करत आहोत. तर पहिला जो काय मुद्दा काय येणार आहे, सर्वसाधारण हा मुद्दा आपण इथे टाकूयात. बघा, सर्वसाधारण सर्वसाधारण हा पॉइंट इथे आपण ऍड करूया. ओके, आता सर्वसाधारण मध्ये आपल्याला काय बघायचे, बघा बारकाईने लक्ष द्या. सर्वसाधारण मध्ये आपण कलम क्रमांक, बघा कलम क्रमांक या ठिकाणी 12 आणि कलम क्रमांक 13 आपण चेक करूयात. कलम क्रमांक अगोदर 12 आपण शिकून घेऊयात. कलम क्रमांक 12 मध्ये काय आहे हे आपल्याला एकदा इथं कळालं पाहिजे. तर बघा आता या संदर्भात मी इथे तुम्हाला बोलतो, व्यवस्थित आपण समजून घेऊयात. बघा लक्ष द्या आता. बघा मित्रांनो, कलम क्रमांक 12 मध्ये शासन संस्था जी आहे, शासन संस्था जी आहे, या शासन संस्थेची काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे, ज्याला तुम्ही राज्य संस्था देखील म्हणू शकता. राज्य संस्था असा देखील शब्द प्रयोग इथे करू शकता. याची काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. क्लिअर आहे का आता? बघा बरं, समजलं का सर्वांना? व्याख्या दिलेली आहे. मग या व्याख्येमध्ये त्यांनी काय सांगितलं माहितीये का मित्रांनो, बारकाईने ऐका, की राज्य संस्था आपण कशाला म्हणायचं, कशाला म्हटलं जाणार आहे राज्य संस्था, किंवा त्या राज्य संस्थेमध्ये कुठल्या बाबीचा समावेश होतो याच्याबद्दल त्यांनी चर्चा इथं केलेली आपल्याला दिसून येते. तर इथे मी असा मुद्दा टाकतो, लक्ष द्या. इथे आपण एक पॉइंट असा घेऊयात की यामध्ये मी एकदा एक हे घेतो, एक आपण शेप घेऊयात. एक मिनिट, कुठला पार्ट घेऊ, हा ही लाईन घेऊयात. बघा आता लक्ष द्या, आता आता या संदर्भात मी बोलतो तुम्हाला. ओके, क्लिअर, याच्या संदर्भात आता लक्ष द्या आता. हा बघा, इथे मी लिहितो समावेश, इथे मी मुद्दा टाकतो समावेश कशाचा होतो हे विचारतात परीक्षेला, बारकाईने ऐका. समावेश यावरती आयोगाचा मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट आहे. आणि समाविष्ट नसलेले किंवा समावेश न केलेल्या संस्था असं लिहिलं तरी चालेल.
ओके. चला आता लक्ष द्या, आता या संदर्भात मी बोलतो बघा. आता हे आपण क्लिअर करून घेऊयात. ओके. बघा इथे जर मी विचार केला, इथे 1 नंबरला जर आपण टाकलं तर या शासन संस्थेमध्ये कुणाचा समावेश होतो? शासन संस्था कशावरती आधारित आहे किंवा त्याच्यामध्ये काय येतं? तर शासन संस्थेमध्ये संसद नावाचा प्रकार येतो. काय येतो? संसद हा प्रकार येतो बघा, लक्षात ठेवा. आणि संसद कशाने तयार होते रे बाबा? तर यावरती पण प्रश्न पडतो बरं का परीक्षेत. संसद कशाने तयार होते बघा. तर संसद प्रामुख्याने लक्षात ठेवा लोकसभा आणि प्लस राज्यसभा आणि त्याचबरोबर जे प्रेसिडेंट आहेत म्हणजे राष्ट्रपती जे आहेत या तिघांच्या एकत्रीकरणातून इथे संसदेची निर्मिती होते आणि याचा समावेश हा शासन संस्थेमध्ये होणार आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, असं आहे शासन संस्था या बाबीचा प्रामुख्याने इथे समावेश होतो. आणि त्याचबरोबर कार्यकारी जे मंडळ आहे, आता बघा कार्यकारी मंडळ म्हणजे काय? तर कार्यकारी मंडळ म्हणजेच तुमचं मंत्रिमंडळ आहे. कोणतं मंडळ आहे? केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, त्याचा देखील समावेश इथे होतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा मी तुम्हाला समजावून देतो बघा. 2 नंबर इथं क्लिअर करू, लक्ष द्या. आता तर इथे कशाचा समावेश होणार आहे? तर विधिमंडळाचा देखील समावेश होतो. विधिमंडळ याचा पण समावेश होतो, लक्षात राहू द्या. मग विधिमंडळामध्ये मित्रांनो प्रामुख्याने काय येतं बरं? तर विधिमंडळामध्ये काही राज्यांमध्ये बरं का, लक्षात ठेवा विधानसभे बरोबरच विधान परिषद हे देखील आहे बरं. विधान परिषद देखील आहे. त्याच्यावरती आयोगाने स्वतंत्र प्रश्न विचारला होता. विधान परिषद कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे असं स्टेटमेंट मध्ये विचारलं जातं. आता म्हणू नका हे खूप बेसिक आहे सर, तरी हे विचारलं जातं. ओके, तर आता बघा इथे आपण कसं लक्षात ठेवायचं, यूपी मध्ये देखील विधान परिषद आहे आणि त्याचबरोबर बिहार मध्ये देखील काय आहे? विधान परिषद आहे. यूपी बिहार हा मुद्दा इथे लक्षात राहू द्या, तसं लक्षात ठेवण्यासाठी सोपं होईल. त्यानंतर महाराष्ट्राचं बघा रे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं राज्य आहे? कर्नाटक राज्य आहे. म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक मध्ये देखील विधान परिषद आहे. आणि त्यानंतर परत पुढे लक्ष द्या, बारकाईने ऐका, पुढे आंध्र प्रदेश बघा, आंध्र प्रदेश आणि त्याचबरोबर तेलंगणा हे जे आहे इथे पण काय? तेलंगणा या राज्यामध्ये देखील काय आहे? तर विधान परिषद आहे, लक्षात राहू द्या. क्लिअर आहे तुम्हाला? या गोष्टी क्लिअर राहू द्या. आणि अशा ठिकाणी बघा विधिमंडळ आणि त्या विधिमंडळाचं असलेलं जे काय कार्यकारी मंडळ आहे, कोणतं मंडळ आहे? कार्यकारी मंडळ, ज्याला तुम्ही काय म्हणता? मंत्रिमंडळ म्हणता. त्या मंत्रिमंडळाचा देखील समावेश या शासन संस्थेमध्ये होतो. आता आपण थोडं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, शासन संस्थेमध्ये तुम्हाला काय ऍड करायचंय बघा. तिसरा मुद्दा, तर स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला लोकल गव्हर्नमेंट आपण म्हणू शकतो. कोणतं गव्हर्नमेंट म्हणू शकतो? लोकल गव्हर्नमेंट म्हणू शकतो बरं का, लक्षात राहू द्या. लोकल गव्हर्नमेंट, मग मी इथे लिहून टाकू का? बघा, स्थानिक स्वराज्य संस्था असं आपण त्याला म्हणू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्था असा देखील पार्ट येतो. आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर विचार केला, बारकाईने ऐका इथे, तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठला पार्ट येतो? तर दोन्ही पार्ट येतात बरं का. एक कोणता पार्ट आहे? ग्रामीण आहे. ग्रामीण स्थानिक बघा स्वराज्य संस्था यांचा पण समावेश आहे. आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांचा पण समावेश आहे. क्लिअर? मग ग्रामीण मध्ये माहिती आहे तुम्हाला, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. नागरी मध्ये काय असतं माहिती आहे का? तर नागरी मध्ये प्रामुख्याने पंचायत समिती आहे, हे पंचायत हे नगरपालिका आहे, त्यानंतर महानगरपालिका आहे, बरोबर आहे की नाही? नगरपालिका किंवा सुरुवातीला नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका. ओके, क्लिअर? आपण थोडंसं पुढे जाऊया. नंतरचा मुद्दा,
यामध्ये परत कशाचा समावेश होतो माहितीये का? बघा, हे महत्वाचं आहे बरं का, मी नंतर पुन्हा विचारणार आहे. ओके. आता आपण थोडस पुढे जाऊयात, नंतरचा पार्ट. याच्यामध्ये या शासन संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो नंतर? तर शासन संस्थेमध्ये एवढा तर हा पार्ट महत्वाचा आहेच, पण यानंतर परत पुढे जी SBI बँक आहे का, या बँकेचा देखील इथे समावेश होतो. किंवा याच्या नंतर हा लक्षात ठेवूयात मुद्दा, जे सार्वजनिक प्राधिकरण आहे बघा, सार्वजनिक प्राधिकरण, इंग्लिश मध्ये काय म्हणू त्याला सांगा? इंग्लिश मध्ये पब्लिक अथॉरिटी आपण म्हणूयात. सार्वजनिक सार्वजनिक प्राधिकरण बरं का, प्राधिकरण याचा समावेश होतो यामध्ये. प्राधिकरण या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? शासनाने विशिष्ट व्यक्तींवरती जबाबदारी टाकलेली असते बरं का. मग तुम्ही त्याच्यामध्ये प्रशासनाला पण घेऊ शकता. प्रशासनावरती पण काय केली असते? जबाबदारी टाकलेली असते. कळालं सर्वांना? आता लक्षात ठेवा, प्रशासनावरती पण काय केलेली असते? जबाबदारी टाकलेली असते. क्लिअर आहे? असा हा मुद्दा आहे. तर आपण थोडस नंतर पुढे जाऊयात. सार्वजनिक प्राधिकरण डोक्यात फिट राहू द्या बरं का. आता नंतरचा मुद्दा बघा. त्यानंतर इथे काय होणार आहे? पुन्हा SBI आहे बघा, SBI. क्लिअर आहे का? त्यानंतर परत पुढे इथे LIC हे पण डिपार्टमेंट इथे येणार आहे, जे कशामध्ये आपण ऍड करू शकतो? तर या शासन संस्थेमध्ये त्याचा समावेश करू शकतो. हा पण मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे. क्लिअर आहे का तुम्हाला? आणि इतर ज्या काय शासनाच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंट फंडिंग काही संघटना असतील बघा, तर त्या संघटना पण यामध्ये येणारच. ओके. ज्या संघटनांना आर्थिक मदत होते, कुणाची? शासनाची. अशा संघटना, बरोबर आहे की नाही? म्हणून हे लक्षात राहू द्या. ओके. त्या संघटना इथं तुम्ही क्लिअर करा. आता मी ते काय लिहून ठेवत नाही, डायरेक्ट आपण पुढे जाऊयात. आता समावेश कुणाचा होत नाही बरं, कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश होत नाही ते एकदा इथं क्लिअर करून घेऊयात. तर याच्या संदर्भामध्ये पण लक्षात राहू द्या. इथं जर आपण पाहिलं मित्रांनो, तर शासन संस्थेमध्ये कुठल्या घटनाचा समावेश होत नाही? DRDO आहे बघा, संशोधन संस्था आपण असं, किंवा संरक्षण संस्था आपली ती आहे. कोणती आहे? संरक्षण संस्था बरं का, लक्षात राहू द्या. संरक्षण संस्था ज्या भारताच्या आहेत, संरक्षण संस्था, यांचा समावेश यामध्ये करता येत नाही. क्लिअर आहे का सर्वांना? अशा आहे संरक्षण संस्था. यामध्ये आपण विचार करूयात DRDO. ओके, DRDO. क्लिअर आहे का सर्वांना? DRDO. मी पुढचा मुद्दा लगेच कव्हर करतो. त्यानंतर पुढचा मुद्दा काय? तर संशोधन संस्था बघा, संशोधन बरं का, लक्षात राहू द्या. संशोधन संस्था ज्या आहेत, या संस्थांचा देखील लक्षात ठेवा, या संस्थांचा देखील समावेश इथं होणार नाही. ओके. या आर्टिकल मध्ये हे येणार नाहीत. मग संशोधन संस्थेचा जर आपण विचार केला तर यामध्ये इस्रो आहे बघा. कोणती आहे आपली संशोधन संस्था? इस्रो आहे. इस्रो. ठीक आहे, इस्रो. मला एकदा क्लिअर करून सांगा बरं, याचा फुल फॉर्म या दोन्हीचाही मला कमेंट मध्ये टाका बरं. DRDO आणि इस्रो. इस्रो ही जी संघटना आहे ही प्रामुख्याने अंतरिक्ष जे आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्या रिलेटेड काम करणारी संशोधन संस्था आहे, हे देखील लक्षात राहू द्या. आणि DRDO म्हणजे ज्याला आपण डिफेन्स म्हणतो, संरक्षणाच्या संदर्भात काम करणारी संस्था आहे. एवढंच नाही तर पुढे जाऊयात थोडस. या ठिकाणी हे पण लक्षात राहू द्या, इथे जे NCERT हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड पण यामध्ये येऊ शकत नाही. ओके, लक्षात राहू द्या. या गोष्टी आता महत्वाच्या आहेत. ओके, अशा पद्धतीने. आणि इतर खाजगी ज्या काय संस्था वगैरे किंवा कंपन्या वगैरे असतील कुठल्या, याचा समावेश. आता इथं हे कळायला पाहिजे आपल्याला की हे मी का दिलं, किंवा हे संविधानामध्ये एक्झॅक्ट म्हणजे का बरं देण्यात आलेलं आहे, त्याचं कारण काय आहे, हे इथं आपल्याला कळालं पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. हा मुद्दा इथे आपण बघूयात. ओके, कलम क्रमांक किती मध्ये दिलंय एवढं हे सगळं बजेट?
तर 12 मध्ये दिलेलं आहे. का बरं दिलंय हे याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. थोडस मी याला इकडे हे करतो. बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, तर का दिलं माहितीये का, जर मूलभूत हक्क हिरावून घेतले तर तुम्हाला जर मूलभूत हक्कांपासून डावललं गेलं, मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली, तर त्या मूलभूत हक्कांच्या विरोधामध्ये धाव घेता आली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला ही यादी बघावी लागते. या यादीमध्ये इकडे ज्या लोकांचा समावेश आहे त्याच लोकांनी तुमचे मूलभूत हक्क डावललेले पाहिजेत, तरच तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. कुठे जाऊ शकता? न्यायालयामध्ये जाऊ शकता. आता आपण मुद्दा हा समजून घेऊ. समजा एखाद्या खासदाराने जर तुम्हाला तुमचे अधिकार दिले नाही, तर तुम्ही न्यायालयामध्ये धाव घेऊ शकता का? खासदार, आमदार, नेते वगैरे जे इतर कुठले. ओके, लक्षात आलं का? या स्थानिक स्वराज्य संस्थेतले वगैरे. तर 101% तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. सार्वजनिक प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर तुमचे मूलभूत हक्क डावलले तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येतं. बघा, तर बाबासाहेबांनी रचना किती खतरनाक केली ते एकदा समजून घ्या. रचनेचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर रचनेवरून आपल्याला लक्षात येतं की मूलभूत हक्क जे आहेत हे कोणत्या व्यक्तींकडून जर डावलले तरच तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येते. तर ते हे व्यक्ती आहेत. आणि इकडे काय आहे माहिती का, ते एकदा समजून घ्या. जर समजा एनसीआरटीच्या माध्यमातून एखादा काही यांनी निर्णय घेतलेला असेल, लक्षात घ्या, आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येणार नाही, कारण एनसीआरटी चे लोक काय म्हणणार आहेत की आम्ही त्या आर्टिकल मध्ये येत नाहीत. इथे येऊन लगेच म्हणू नका डीआरडीओ ला, आलं का लक्षात? तर डीआरडीओ या संस्थेला जाऊन तुम्ही असं म्हणू शकत नाहीयेत की आम्हाला सांगा संरक्षणासाठी भारताकडे किती शस्त्रसाठा आहे, त्याची तुम्ही माहिती काढू शकत नाही. त्या माहितीमध्ये गोपनीयता असते. त्या माहितीमध्ये काय असतं? गोपनीयता असते, आणि ही माहिती तुम्हाला देऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या. कारण ते डायरेक्ट काय म्हणतील की आम्ही आर्टिकल 12 मध्ये येऊ शकत नाहीयेत. समजा गृहीत धरा, आता आपल्याच पैकी कुणीतरी एखादा समजा एखादा व्यक्ती मार्केटमध्ये जात आहे आणि त्याने काय केलं माहितीये का, डायरेक्टच मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांनी असं केलं, समजा आपण काय म्हणूयात की त्याने तिथे एखादा व्यक्ती समजा अननस विकत होता, किंवा पेढा वगैरे काहीतरी विकत असेल, चिवडा विकत असेल, आणि चिवडा डायरेक्टच असा घेतला आणि खाल्ला. आणि ती व्यक्ती म्हणेल का बरं तू अशा वस्तू घेतोय, किंवा मग असे जे काय पदार्थ आहेत तू असं आम्हाला न विचारताच का खात आहेस, पैसे नाही दिले काय नाही. तर आपण, ती जर व्यक्ती समोरची म्हणली किंवा आपण जर म्हणायला लागलो की मला राईट टू फूड आहे, बरोबर आहे की नाही, मला कोणता अधिकार आहे? राईट टू फूड आहे. आणि मी तुमच्या विरोधामध्ये कारवाई करेल. मी तुमच्या विरोधामध्ये काय करेल? कारवाई करेल. जर तुम्ही मला हे अन्न दिलं नाही, खाऊ दिलं नाही मला, तर ते चुकीचं आहे मित्रांनो. कारण तो चिवड्यावाला काय म्हणू शकतो की नालायका, अगोदर तू संविधान वाच, आणि त्या संविधानात आर्टिकल नंबर 12 मध्ये दिलेल्या जी यादी आहे त्या यादीमध्ये मी येत नाही, आणि यादीमध्ये मी जर येत नसेल तर तू मला ब्लेम करू शकत नाहीयेस. आलं का लक्षात? तू माझ्याकडे दाद मागू शकत नाही, किंवा दाद म्हणण्यापेक्षा माझ्या वस्तू तू अशा मनाने उचलू शकत नाही. कारण तुझा राईट टू फूड जो राईट आहे ना, हा जो अधिकार आहे ना, हा अधिकार इकडे लागू होत नाही, आमच्याकडे लागू होत नाही. ते तू तिकडेच मर, बरोबर आहे की नाही, असा मुद्दा होऊ शकतो. मग चला आता आपण थोडस पुढे जाऊयात, नंतरचा पार्ट आपण समजून घेऊयात. कलम क्रमांक 12, मला असं वाटत नाही एखाद्याला कळालं नसेल म्हणून, निश्चित प्रत्येकाच्या लक्षात आलंच असेल. मी थोडस मित्रांनो पुढे जातो. बघा, आता नंतरचा मुद्दा आपण समजून घेऊयात. कलम क्रमांक 13 कडे जाऊयात आपण. बघा, कलम क्रमांक कितीकडे जाऊयात? 13 कडे. आणि कलम क्रमांक 13 काय म्हणतं ते मी तुम्हाला समजावून देतो एकदम व्यवस्थित. बघा, क्लिअर करा आता. आता लक्षात ठेवा, कलम क्रमांक 13 मध्ये काय दिलंय माहितीये का, हे एकदम व्यवस्थित सांगतो. न्यायालयीन पुनर्विलोकन काय दिलं आहे? न्यायालयीन पुनर्विलोकन दिलेलं आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकन ओके, असं ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, इंग्लिश मध्ये पण क्लिअर करा, राहू द्या लक्षात, इंग्लिश मध्ये पण ज्याला आपण
ज्युडिशियल रिव्ह्यू असा आपण शब्दप्रयोग वापरतो. राईट, ज्युडिशियल रिव्ह्यू वापरतो. रिव्ह्यू म्हणजे काय माहितीये का, परत एकदा काय करणं, तपासणं किंवा परत एकदा बघणं या अर्थाने. मग आता इथे न्यायालयीन पुनर्विलोकन हे कशाचं करता, हे एकदा आपण थोडस क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात. लक्ष द्या. आता आता हे अतिशय बारकाईने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा, कलम क्रमांक मी 13 शिकवतोय, बरं लक्षात राहू द्या. कलम क्रमांक किती शिकवतोय मी? 13. मग कलम क्रमांक 13 मध्ये नेमकं काय दिलंय एक्झॅक्ट ते एकदा क्लिअर करूयात. लक्ष द्या. आता आपल्याकडे विविध संस्था आहेत आणि प्रत्येक संस्थेचं काही ना काही काम आहे. चला एकदा आपण संस्थेच्या संदर्भामध्ये व्यवस्थित क्लिअर करूयात. राजकीय आपल्याकडे काही संस्था आहेत आणि त्या संस्थांचा जर विचार केला तर आपल्याला या पद्धतीने बघायला मिळतो. लक्षात घ्या. आता इथे जर आपण पाहिलं, इथे 1 नंबरला, तर मला काय बघायला मिळणार माहितीये का? लक्षात घ्या. इथे संसद आहे. संसद काय आहे? संसद, ज्याला आपण काय म्हणतो माहितीये का? केंद्रीय कायदे मंडळ म्हणतो. काय म्हणतो ज्याला? केंद्रीय, बारकाईने ऐका बघा, केंद्रीय कायदे मंडळ म्हणतो. कायदे मंडळ, केंद्रीय कायदे मंडळ हा शब्द प्रयोग आपण इथे करतो. आणि पुढचा मुद्दा बघा. आता इथे जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवा, इथे आपण कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ आपण असं त्याला म्हणतो. बघा आता क्लिअर करा. मग मित्रांनो, इथे ही एक मंडळ आहे आणि या कार्यकारी मंडळालाच आपण केंद्रीय मंत्रिमंडळ देखील म्हणू शकतो. मंत्रिमंडळ असा देखील शब्द आपण वापरू शकतो. बरोबर आहे की नाही? तर हे महत्वाचं आहे. युनियन मिनिस्ट्री आणि इकडे काय, पार्लमेंट असं. आता आपण नंतरचा पार्ट समजून घेऊयात. इकडे जर आपण गेलोत मित्रांनो, तर इकडे मला काय बघायला मिळणार? न्यायालय आहे. काय आहे? न्यायालय, न्यायालय आहे. बघा लक्षात घ्या. आता हे जे न्यायालय आहे आपल्याकडे एकत्रित न्याय पद्धती आहे बरं का. एकत्र किंवा मग असं आपण म्हणूयात एकल न्यायालयीन रचना आहे. कशी रचना आहे आपल्याकडे? एकल, ठीक आहे, एकल न्यायालयीन रचना बघायला मिळते भारतात. राईट. सर्वोच्च शिखर न्यायालय कुठलं आहे? तर सर्वोच्च न्यायालय. हे बेसिक आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आता याचा जर विद्यार्थी मित्रांनो मी जर विचार केला, आता बघा बरं का, इथे मी कन्सिडर कोणते विद्यार्थी करायला माहितीये का? सर्व जे काय बेसिक मुद्द्यापासून आपण जात आहोत बरं का, हे लक्षात घ्या. आता इथे जर मी समजून घेतलं, व्यवस्थित क्लिअर करा. लक्षात घ्या. आता ही संसद आहे ना, या संसदेचं काम काय आहे माहितीये का? कायदे निर्मिती करणं. काय निर्मिती करणं? कायदे निर्मिती करायचं. म्हणजे जेव्हा गरज वाटेल तेव्हा कायद्याची काय करायची? निर्मिती करायची. असं यांचं हे महत्वाचं काम आहे. क्लिअर? आता कायदे निर्मिती करण्याचं यांचं महत्वाचं काम आहे. मग लक्षात ठेवा, आता इथे यांनी जे काय कायदे तयार केले आहेत, या कायद्यांची अंमलबजावणी व्यवस्थित समजून घ्या. बघा, कायद्याची काय, कायद्यांची किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची माहितीये का? मंत्रिमंडळाची. कुणाची आहे? मंत्रिमंडळाची. ओके, क्लिअर आहे सर्वांना? मंत्रिमंडळाची जबाबदारी. पण मित्रांनो इथे एक क्लिअर झालं पाहिजे, यांनी जो केलेला कायदा आहे हा कायदा नेहमीच चांगला असू शकेल का? किंवा न्यायालय तोपर्यंत काय करत आहे? न्यायालयाचं काय काम आहे? तर न्यायालय इकडे काय करणार आहे? कायद्याला अर्थ लावण्याचं काम करतं. कायद्याला काय लावण्याचं? बघा, कायद्याला अर्थ लावणे, अर्थ लावणे असं त्याचं काम आहे. ठीक आहे, कायद्याला अर्थ लावायचा आहे, हरकत नाही, लावू द्या, अर्थ लावू द्या. कायद्याला अर्थ लावणे म्हणजे काय करणं? तर व्यवस्थित क्लिअर करा. जर एखादा मूलभूत हक्क, बारकाईने ऐका, किंवा पार्लमेंटने एखादा कायदा केलेला आहे, ह्या पार्लमेंट वरती कुणाचं तरी कंट्रोल पाहिजे आहे, कुणाचं तरी लक्ष पाहिजे आहे. आणि जर कंट्रोल असेल तर काय होईल? की मग पार्लमेंट कायदा करताना
थोडा तरी विचार करेल? माणसांचा विचार करेल? तर 100% माणसांचा विचार करेल. तर पार्लमेंटने कायदे करताना मानवी मूल्य, संविधानाची मूल्य यांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि लांब एकदम लिंबाखाली बसून तिकडं न्यायालय काय करत आहे हे बघत आहे की यांचे काय कुटाणे चालू आहेत, यांनी काय घोटाळा केलेला आहे, यांची जंबलिंग काय सुरू आहे. आणि संसदेचा वेगळा डाव असेल. संसदेने असा कायदा केला की मानवी हक्काचा भंग होणारा. मानवी हक्क भंग होणारा म्हणजे काय? तर भारतातील व्यक्तींनी सरकारच्या विरोधामध्ये बोललंच नाही पाहिजे असा जर कायदा केला तर हे संविधानाच्या विरोधात आहे. कारण आपल्याला कलम क्रमांक 19 नुसार राईट टू स्पीच अधिकार दिलाय. खतरनाक. बरोबर आहे. आता बघा त्याचं व्हायोलेशन या ठिकाणी होऊ नये. आता म्हणून काय करण्यात आलंय बघा. आता यांनी हा कायदा केला, बरोबर आहे की नाही? XYZ कायदा केला. आपण म्हणालोत ना की या कायद्याने काय होणार आहे, तर सामान्य व्यक्तीला सरकारच्या विरोधामध्ये बोलता येणार नाही. कायदा हा पास झाला, चला हरकत नाही हा. कायदा पास झाला, यांनी अंमलबजावणी देखील करायला सुरुवात केली. गृहीत धरा कसा तरी कायदा हा संसदेमधून पास झाला, यांना बहुमत मिळालं आणि तो कायदा कार्यकारी मंडळाकडे गेला. तर कार्यकारी मंडळ काय करणार माहितीये का? कार्यकारी मंडळ 100% त्या कायद्याची अंमलबजावणी करणार आणि मग न्यायालय हळूच काय म्हणणार, काय रे बाबा, असले कायदे तुम्ही तयार करणं हे कितपत योग्य आहे? न्यायालय त्या कायद्याचा अभ्यास करेल आणि न्यायालय स्वतः म्हणेल की सामान्य व्यक्तींनी सरकारच्या विरोधामध्ये बोलणं हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. कायदेशीर म्हणण्यापेक्षा तो मूलभूत हक्क आहे तो त्यांचा. कलम क्रमांक 19 ने मिळालाय आणि त्या हक्काला तुम्ही हिरावून घेताय, तर हे चुकीचं आहे ना. आणि मग पुन्हा काय होईल, हे न्यायालय काय म्हणेल माहितीये का, की हा जो कायदा आहे हा कायदा डायरेक्टच या सरकारचं, पार्लमेंटचं कुणाचंच ऐकणार नाही आणि हा कायदा डायरेक्ट रद्द करून टाकेल. आणि मग न्यायालयाचा हा जो अधिकार आहे कायदा रद्द करण्याचा, या अधिकाराला मी काय म्हणणार माहितीये का, बारकाई नाही का, या अधिकारालाच मला काय म्हणता येणार आहे, तर न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणता येणार आहे. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेल, बारकाई नाही का, मला काय म्हणता येणार आहे बघा, हे व्यवस्थित क्लिअर करा बरं का. बघा लक्षात ठेवा याचा अर्थ, होय बारीक होय, हे लयच मोठं दिसेल. बघा आता लक्षात ठेवा याचा अर्थ काय झाला, तर न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे थोडक्यात न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय रे बाबा, तर न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे की जर संसदेने तयार केलेला कायदा हा मानवी हक्काचा भंग करणारा ठरत असेल तर डायरेक्ट तो कायदा रद्द करण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे. खतरनाक. जमलं का? असं काहीतरी पाहिजे. आणि घ्या याचा स्क्रीनशॉट. चला घेतला का, पुढे जाऊयात आपण. आता असे मुद्दे आपल्याला या ठिकाणी अतिशय बारकाईने जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे आहेत. क्लिअर आहे आता इथपर्यंत? आता मी थोडस पुढे जातो. कलम क्रमांक 13 सर्वांना समजलं. आता कलम क्रमांक 14 कडे जायचं आहे आणि मग लक्षात राहू द्या, कलम क्रमांक 14 कडे गेल्यावर आपल्याला हळूहळू या ठिकाणी जी काय मूलभूत हक्काची यादी आहे ती आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. मग मित्रांनो या ठिकाणी काय केलंय बघा, व्यवस्थित समजून घ्या. कलम क्रमांक 14 आता काय केलंय, तर या ठिकाणी आपल्याला 6 प्रकारचे हक्क दिलीत. किती प्रकारची? मूळ राज्यघटनेचा विचार केला. इथे परीक्षेत कसा प्रश्न पडतो बघा, मूळ राज्य घटना समजून घ्या, बारकाई नाही ऐका. मूळ राज्यघटना, मूळ राज्यघटनेमध्ये 7 प्रकारची हक्क होती. किती हक्क होती? 7 हक्क. पण आता 7 हक्क राहिलेली नाहीत. मग आता किती हक्क आहेत, तर आता फक्त आणि फक्त बारकाई नाही ऐका 6च हक्क आहेत सध्या राज्यघटनेमध्ये. हे क्लिअर करा. सध्या जर राज्यघटनेचा आपण विचार केला तर या राज्यघटनेमध्ये 6च प्रकारचे हक्क राहिले. मग आता एक हक्क कुठला रद्द झालाय यावरती बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न पडतो
आणि मग तो प्रश्न काय आहे तो मी लगेच थोड्या वेळाने आपण कव्हर करूयात. पण इथे आता समजून घ्या 6 हक्क आहेत. तर मित्रांनो बघा, या हक्काची सुरुवात करताना कलम क्रमांक जे काय 14 आहे या 14 कडे जाणं जरा महत्वाचं आहे. तर इथे कलम क्रमांक 14 आपल्याला बघायचा आहे. तर तो एक पहिला हक्क आहे ज्या हक्काला आपण समतेचा हक्क म्हणतो. एकदम डॅशिंग. कोणता हक्क? समतेचा हक्क हा आहे. लक्षात ठेवा. आता इथे हा मुद्दा महत्वाचा आहे. काही जण म्हणतील सर समतेचा हक्कच का बरं प्रथम किंवा सुरुवातीला? त्याचं काय कारण आहे? तर याचं कारण असं आहे की समाजातील लोकांना जोपर्यंत समता दिली जात नाही, समाजातील सर्व लोक जोपर्यंत समान केले जात नाही तोपर्यंत तुम्ही कितीही अधिकार द्या ते अधिकार अर्थशून्य ठरतील, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून समाजातल्या लोकांना समता द्या, समान करा. ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो ते पण क्लिअर करा. या पण गोष्टी आपल्याला आयोगासाठी महत्वाच्या. ओके, राईट. बघा, राईट टू इक्वॅलिटी असं आपण त्याला म्हणतो. राईट टू इक्वॅलिटी. क्लिअर? आता हे मी पटापट असं ओरली सांगत चालेल. कलम क्रमांक बघा, आपण जर याचं पाहिलं समतेचं तर ते परीक्षेत वारंवार विचारलेलं आहे. समतेचं जे काही कलम आहे हे कलम किती आहे? तर बारकाईने ऐका. त्या कलमाची जोडी सांगतो. ते आर्टिकल कोणतं आहे बघा रे. तर ते आर्टिकल आहे 14 पासून चालू होतं 14 ते 18. 14 ते किती? 18 हे आर्टिकल आहे. हे आर्टिकल सगळं पाठ करून टाका. 14 ते 18. क्लिअर आहे का सर्वांना? बघा, आता 14 ते 18 आहे ना, मग आपली गाडी इथे थांबणार नाही. एवढ्यावरच आपल्याला परीक्षेत विचारलं जाणार नाही. परत डीप जातात. मग डीप जातात तर नेमकं कुठपर्यंत जातील ते एकदा मी क्लिअर करून सांगतो. बघा आता, तर इथे आपण थोडस समजून घेतलं पाहिजे. बघा, कलम क्रमांक बारकाईने ऐका. कलम क्रमांक 14 मी तुम्हाला लिहून देतो. मला एकदा रेष इथे आपण ओढून घेऊयात म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. ओके, चला, हरकत नाही. आता लिहू का इथे मी? कलम क्रमांक किती टाकावं लागणार आहे आपल्याला? 14 टाकावं लागेल. बघा, बारकाईने लक्ष द्या. कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 15, 16, बघा 17 आणि पुढे काय 18. संपलं ना. 14 ते 18 पर्यंत काय आहे? समतेचा हक्क आहे. मग मित्रांनो, हा हक्क आपण समजून घेऊयात. पहिला हक्क काय आहे बघा, बारकाईने लक्ष द्या. हा हक्क आहे कायद्यापुढे समानता. कशा पुढे? व्यवस्थित क्लिअर करून टाकू हा. लक्ष द्या आता. ओके, कायद्यापुढे काय? समानता. कायद्यापुढे समानता हा हक्क येतो. क्लिअर आहे सर्वांना? आता हा मुद्दा कधी चुकायचा नाही. समजलं? कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती कशा आहेत? समान आहेत, असा हा मुद्दा आहे. लक्षात राहू द्या. ओके, आता त्यानंतरचा मुद्दा जो आहे हा राहिलेल्या भागामध्ये आपण कव्हर करू, कारण आपला जो टाइम आहे हा टाइम जरा जास्त होतोय. मी परत एकदा सेकंड पार्ट मध्ये बाकीचा भाग कव्हर करेल. ओके, या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. ओके, क्षमस्व. नंतर मी एका तासामध्ये तो भाग सगळा कव्हर करून तुम्हाला व्यवस्थित देईल. मलाही टाइम होतोय. ओके, पुनश्च एकदा आपण भेटणार आहोत नंतरच्या लेक्चर मध्ये. हाच तुमचा जो काय प्रतिसाद आहे हा प्रतिसाद कायम राहू द्या, उत्साह राहू द्या. आपण एकदम सावकाश चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. ओके.